बारामती विधानसभेमध्ये प्रत्येक समाजाला शाश्वत पूर्ण संरक्षण देण्याचं जे पवित्र कार्य गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलंय, त्यामुळे ओबीसी समाजातल्या प्रत्येक घटकाचा अजितदादांवर जो दृढ विश्वास आहे, त्या विश्वासापोटी आज 150 गावातील सरपंच, उपसरपंच, महिला भगिनी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होत्या. खरं तर डोअर टू डोअर प्रचार सुरू असल्यामुळे काही महत्वाची लोक गावामध्ये थांबलेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात जो विश्वास आज व्यक्त झाला, याचा अर्थ स्पष्ट आहे, गावातला प्रत्येक बूथ स्ट्रॉंग आहे. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मग मराठा समाज असेल, माळी समाज असेल, कुणबी समाज असेल, रामोशी समाज असेल, बौद्ध बांधव असतील, धनगर बांधव असतील, लिंगायत बांधव असतील, 18 प्रगत जाती, 12 बलुतेदार, जे काही लोक आहेत त्यांना माहित आहे की आपल्या विकासाची हमी फक्त अजितदादा पवार हेच नेतृत्व देऊ शकतं. त्यामुळे अजितदादांच्या पाठीशी या सर्व गोरगरिबांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून आम्हाला विजयाचा, दिग्विजयाचा विश्वास आहे. मागचे सर्व रेकॉर्ड तोडून यावेळेस अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात ताकदीनं निवडून येणारे नेते आपल्याला दिसतील. सामान्य कार्यकर्ता जर काम करत राहिला तर दादा त्याला न मागताच विधान परिषद देतात. याचं उत्तम उदाहरण मीच आहे. मी कधी विधान परिषद दादांना मागितली नव्हती, पण मी प्रामाणिकपणे पक्षासाठी मागच्या काळात काम केलं होतं आणि त्याची पावती म्हणून अजितदादांनी मला न्याय दिला. आणि दुर्गाडे सर असतील किंवा आणखी कोणी असतील, त्यांना जी मागणी झाली त्यावर निश्चितच सकारात्मक विचार दादा करतील. विरोधक आमचे असे झाले, शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, ये तो इतने बेशरम है की शर्म भी इनको शर्माती है. त्यामुळं विरोधकांना पहिल्यांदा फेक नेरेटिव्ह सेट करताना संविधानाचा त्यांनी विषय घेतला की संविधान बदलणार, त्यावर उत्तर अजितदादांनी दिलेलं आहे. आता त्यांच्याकडे फेक नेरेटिव्ह लाडकी बहिणीचा होता, तो सुद्धा धुतला गेलाय. आता बॅगा तपासणीवरून ते फेक नेरेटिव्ह सेट करतायत. त्यामुळे विरोधकांना 2-4 दिवस आणखी आनंद घेऊ द्या, आणखी काय काय खालच्या पातळीवर जाऊ द्या, पातळीच्या खाली जाऊ द्या. आम्ही मात्र विश्वासानं सांगतो, महायुतीचं सरकार 23 तारखेला या महाराष्ट्रात येणार. त्यामुळे आम्ही अजिबात विचलित होणार नाही. विरोधकांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आणखी खालच्या पातळीवर उतरावं. जितेंद्र आव्हाडांनी तर नीच पातळीवर उतरावं. तरी गोरगरीब कष्टकरी मायबापांचे आशीर्वाद हे सरकारच्या पाठीचे आहेत. त्यामुळे आव्हाड असतील, लबाड कोल्हे असतील, लंके असतील किंवा शिंगणे असतील, हे चांडाळ चौकडी एकीकडे जरी असली तरी महायुती सरकार दणकावून ठासून येणार.